नमो बुद्धाय. जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पुन्हा आलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बेडसे लेणीवरती. काही महिन्यापूर्वी आपण बेडसे लेणीवरती व्हिडिओ बनवला होता. लेण्यांची निर्मिती कशी झाली, लेणी कशी कोरली गेली, या लेणीवर काही शिल्प होतं, या लेणीवरील काही जे बुद्ध प्रतीकं होती, जे चिन्ह होते ते आपण समजून घेतले. आज आपण पुन्हा आलो आहे ही बुद्ध लेणी समजून घेण्यासाठी. चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. त्या जागेवरून आपण रिटर्न गेलो होतो. आता आपण इकडे पुढे जाणार आहोत. खूप गवत वाढलं होतं, जाण्यासाठी रस्ता दिसत नव्हता, म्हणून आपण रिस्क घेतली नाही. मोठा धबधबा या ठिकाणी वाहत खाली जातो. या दगडामध्ये आपल्याला खोबणं दिसत आहेत. हे पावसाळ्यात धबधब्याचं पाणी पडतं. या धबधब्यावरती या ठिकाणी त्यावेळेस बौद्ध भिक्षू राहत होते. त्यावेळेस या ठिकाणी एक धरण बांधलं गेलं होतं. याचे पुरावे आपल्याला इथे पाहायला मिळतात. वरती आपल्याला एक नॅचरल गुफा पाहायला मिळत आहे. धबधब्याचं पाणी पडून पडून या ठिकाणी एक नैसर्गिक गुहा तयार झालेली आपल्याला इथून पाहायला मिळत आहे. इथे देखील आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळत आहे. हे धबधब्याच्या बरोबर प्रवाहाच्या इथे आपल्याला हा कोरीवकाम पाहायला मिळत आहे. हा धबधबा तुम्ही क्रॉस करताना जर तुमचा पाय स्लिप मारला तर तुम्ही डायरेक्ट दरीमध्ये खाली जाऊ शकता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कोणी इकडे येण्याचा प्रयत्न करू नये. जर जोरदार पाऊस पडला असता तर गवत देखील जोरदार झपाट्याने वाढलं असतं. इकडे येणं कठीण होतं. मागच्या वेळेस आपल्याला इकडे यायचं होतं, ही लेणी देखील तुम्हाला दाखवायची होती, पण ते शक्य झालं नाही. मोठं असं या लेण्याचं कोरीवकाम पाहायला मिळत आहे. ही लेणी जर बघितली की त्यावेळेस बौद्ध भिक्षूंना मेडिटेशन करण्यासाठी या खोलीचं इथे निर्मिती करण्यात आली होती. हा लेणीचा वरचा भाग आहे. समोर आपल्यासाठी चैत्यगृह आहे. हे समोर एक पिलर आहे. त्या 4 पिलरवरती आपल्याला शिल्प बघायला मिळत आहे. या शिल्पांमध्ये आपल्याला घोडे पाहायला मिळत आहेत, हत्ती पाहायला मिळत आहे आणि मनुष्य शिल्प देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, जे शिल्प त्या प्राण्यांवरती बसलेले आपल्याला दिसून येत आहेत. खूप अप्रतिम शिल्प असं या ठिकाणी कोरलेलं आहे. या ठिकाणी कोणी येण्याचा प्रयत्न करू नये, कारण की इथे येण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या नाही आहेत. ज्या पायऱ्या आहेत त्या प्राचीन आहेत. जेव्हा ही बुद्ध लेणी बेडसे लेणी जेव्हा कोरण्यात सुरुवात झाली, ही वरून खाली कोरण्यात आली होती. त्याच्यामुळे जी लेणी कोरायला सुरुवात झाली तेव्हा जे आर्टिस्ट होते, जे कारागीर होते, ते या ठिकाणी आले आणि इथून त्या लेणीचा खडक बाहेर काढला, त्या लेणीला फिनिशिंग दिली, डेकोरेट केली. हीच ती जागा त्यांनी अशी ठेवलेली आहे. तर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतात की लेणी उंचावरून कशी कोरली गेली. तर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला ही जागा बघायला मिळते की उंचावरती येऊन लेणी वरच्या बाजूने खालपर्यंत लेणी कोरली जात होती. तर हा खडक बाहेर का नाही काढला गेला, याचं कारण असं आहे की समोरून जेव्हा पाऊस पडतो तो पाऊस वाऱ्याने आतमध्ये जाऊ नये आणि हे शिल्प आहेत, हे जी शिल्पकला आहे, ही जी लेणी आहे, ही लवकर खराब होऊ नये. त्यामुळे हा खडक त्यांनी त्या शिल्पकारांनी हा तसा तसा ठेवलेला आहे. बरेचसे लोक वरती फोटो काढण्यासाठी येत असतात. आपण जर बघितलं इथे कुठली रेलिंग नाही आहे. जर पाय घसरला गेला, बॅलन्स बिघडला गेला तर इथे मोठा अपघात होऊ शकतो, आपलं नुकसान होऊ शकतो, आपला जीव देखील जाऊ शकतो. आपण आपली काळजी घ्यायची आहे. शक्यतो आपण इथे येण्याचा प्रयत्न करू नये. आपण खालच्या साईडलाच राहून लेणी पाहू शकतो. खूप छान प्रकारे लेणी कोरलेली आहे, शिल्प आहेत, इथे कोरीवकाम आहे. पण एका फोटोसाठी आपला जीव धोक्यात घालून इथे येऊ नये. मी आलेलो आहे याचं कारण असं आहे, हे शिल्प मला बारकाईने बघायचं होतं. मागच्या वेळेस मी आलो होतो,
मला हे शिल्प खालून बघितलं मी, मला हे शिल्प अभ्यासाचं होतं, बारकाईने बघायचं होतं, म्हणून ही रिस्क मी घेतलेली आहे, ही माझी स्वतःची आहे. पण आपण असा कुठलाही प्रयत्न करू नये की आपल्या एका फोटोसाठी आपल्याला आयुष्यभर अपंगत्व येईल किंवा आपला जीव गमावा लागेल. मागच्या वेळेस आपण बेडसे लेणीवरती आपण या जागेवरून आपण रिटर्न गेलो होतो. आता आपण इकडे पुढे जाणार आहोत. जे पुढे गेल्यानंतर धबधबा आहे. पावसाळ्यामध्ये वरून जोरदार धबधबा वाहतो, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही, क्रॉस करू शकत नाही. पुढे एक लेणी आपल्याला पाहायला मिळते, ती देखील आपण आज पाहणार आहोत. मागच्या वेळेस पावसाळा संपलेला होता, त्यामुळे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी खूप गवत वाढलं होतं, जाण्यासाठी रस्ता दिसत नव्हता, म्हणून आपण रिस्क घेतली नाही. पण यावेळेस आपण प्रयत्न केलेला आहे. हीच ती जागा आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये धबधबा वाहतो, जोरदार पाऊस पडतो त्या ठिकाणी. या ठिकाणी मोठा धबधबा या ठिकाणी वाहत खाली जातो. ही जागा जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला इथे या दगडामध्ये खोबणी दिसत आहे. इथे हे बघा, इथे या दगडामध्ये आपल्याला खोबण्या दिसत आहेत. हे बघा, या सरळ लाईन मध्ये आपल्याला इथे दगडामध्ये इथे खोबणी दिसत आहे. तर या खोबणीचं जे कोरीकाम झालेलं आहे यासाठी आहे की या ठिकाणी हे पावसाळ्यात धबधब्याचं पाणी पडतं. या धबधब्यावरती या ठिकाणी त्यावेळेस बौद्ध भिक्षू राहत होते, त्यावेळेस या ठिकाणी एक धरण बांधलं गेलं होतं. याचे पुरावे आपल्याला इथे पाहायला मिळतात. विचार करा, नदीवरती धरण बांधणं सोपं आहे, पण या ठिकाणी जेव्हा उंचावरून जेव्हा पाणी पडतो तो किती प्रेशरने असेल. विचार करा, जास्त जोरदार पाऊस पडल्यानंतर त्या पाण्याचा प्रवाह किती असेल. अशा जागेवरती त्यावेळेस या ठिकाणी या धबधब्यावरती धरण बांधलं गेलं होतं. म्हणजे त्यावेळेस बुद्धिस्ट मॉन्क किती प्रगत होते यावरून आपल्याला लक्षात येतं. आता पाऊस नसल्या कारणाने आपण या जागेवरून पुढे लेणीकडे जात आहोत. पावसाळ्यामध्ये इथून जेव्हा पाणी वाहतं या दगडावरती शेवाळ तयार होतं. त्या शेवाळावरती पाय घसरू शकतो, म्हणून आपण इथे पावसाळ्यामध्ये कोणी इथे पुढे येण्याचा प्रयत्न करू नये. आपण बघू शकतो सध्या पावसाळा सुरू झालेला आहे, पण पाऊस कमी पडतोय, त्याच्यामुळे इथे गवत वगैरे वाढलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे येणं शक्य झालेलं आहे. जर जोरदार पाऊस पडला असता तर गवत देखील जोरदार झपाट्याने वाढलं असतं, इकडे येणं कठीण होतं. मागच्या वेळेस आपल्याला इकडे यायचं होतं, ही लेणी देखील तुम्हाला दाखवायची होती, पण ते शक्य झालं नाही. पावसाळा संपला होता, गवत वाढलेलं होतं, रस्ता देखील दिसत नव्हता, त्याच्यामुळे येणं शक्य नव्हतं आणि ही लेणी तुम्हाला दाखवणं त्यावेळेस खूप कठीण होतं. आज आपण आलेलो आहे ही लेणी पाहण्यासाठी. हे बघा, या ठिकाणी आपल्याला मोठं असं या लेण्याचं कोरीकाम पाहायला मिळत आहे. ही लेणी जर बघितली की त्यावेळेस बौद्ध भिक्षूंना एक लेणीपासून थोडंसं लांब, जी मेन लेणी आहे बेडसे लेणी त्याच्यापासून थोडंसं लांब मेडिटेशन करण्यासाठी या खोलीचं इथे निर्मिती करण्यात आली होती. इथे जर पाहिलं त्यावेळेस इथे लाकडी दरवाजा लावण्यासाठी इथे ही फ्रेम या दगडामध्ये कोरली गेली होती. इथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे दगडामध्ये आसन कोरलेलं दिसत नाही आहे. कुठल्याही प्रकारचं शिल्प दिसत नाहीये, प्लेन पूर्ण कोरीकाम आहे. काही ठिकाणी आपल्याला खोलीमध्ये दगडी आसन पाहायला मिळतो याच्यामध्ये, किंवा काही ठिकाणी आपल्याला डेकोरेटिव्ह पार्ट पाहायला मिळतो, पण ही जी खोली आहे ही संपूर्ण प्लेन आहे. त्यावेळेस बौद्ध भिक्षूंना मेडिटेशन करण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी या खोलीचं, या लेणीची निर्मिती करण्यात आली होती.